शिर्डीमधल्या भाजपच्या अधिवेशनामध्ये भाजपची किंवा मोदींची पोस्टर्स लागणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। मात्र भाजपच्या अधिवेशनामध्ये शरद पवारांसंदर्भातलं एक पोस्टर लक्ष वेधून घेत होतं। अधिवेशन भाजपचं आणि पोस्टर पवारांचं, काय सांगतं यामागचं टायमिंग पाहूयात। शिर्डीत भाजपचं अधिवेशन झालं ते पक्षाच्या विस्तारासाठी। मात्र याच अधिवेशनात राजकीय स्थित्यंतराचे संकेतही मिळत होते। या चर्चेला बळ मिळालं ते भाजपच्या अधिवेशनात लावण्यात आलेल्या पवारांबद्दलच्या एका कात्रणामुळे। भाजपच्या शिर्डीतल्या अधिवेशनात नमो 3 अर्थात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले या संदर्भातली पोस्टर्स लावण्यात आली आहेत। यामधलं सर्वात लक्षवेधी कात्रण ठरलं ते पवारांबद्दलच्या एका बातमीचं। पवारांनी बोट धरून शिकवलं असं विधान काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी केलं होतं। याच बातमीचं कात्रण भाजपच्या अधिवेशनात लावण्यात आलं। पण या सगळ्यात महत्त्वाची जी चर्चा आहे ती एका बातमीची, ती म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या संदर्भामध्ये की गेले काही दिवस भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची संदर्भात जी चर्चा आहे ती म्हणजे पवारांनी बोट धरून शिकवलं। हे जी बातमी आहे ही सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। शरद पवारांबरोबर बारामतीमध्ये जो कार्यक्रम मांजरी येथे झाला होता त्या संदर्भातल्या एका राजकीय विरोधक जरी असले तरी ही जी बातमी आहे ती सर्वाधिक चर्चेचा विषय इथल्या एक्झिबिशन बोर्ड्समध्ये ठरतोय। गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना पूरक काही भूमिका घेत आहेत। अर्थात शरद पवारांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एक सॉफ्ट कॉर्नर दाखवलेला दिसतोय। संघ परिवाराविषयीच्या कार्याविषयी कौतुक केल्याचं दिसून येतं। तर दुसरीकडे भाजपाचे नेते सुद्धा पवारांविषयी एक ममत्व किंवा सॉफ्ट कॉर्नर दाखवताना दिसून येतोय। ज्या बातमीचं कात्रण लावण्यात आलंय त्या बातमीमागची बातमी आम्ही तुम्हाला सांगतो। नोव्हेंबर 2016 मध्ये पुण्यात शुगरकेन व्हॅल्यू चेन व्हिजन या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकत्र आले होते। त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची तोंडभरून स्तुती केली। मी वैयक्तिक जीवनात शरद पवारांचा आदर करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे। शरद पवार म्हणजे सार्वजनिक जीवनातलं एक सर्वसंपन्न व्यक्तिमत्व। मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी मला शरद पवार अगदी बोट धरून समजावून सांगायचे। ही गोष्ट सार्वजनिकरित्या स्वीकारण्यात मला अभिमानच वाटतो असं मोदी म्हणाले होते। याच बातमीचं कात्रण भाजपच्या अधिवेशनात लावण्यात आलंय। भाजपाच्या अधिवेशनामध्ये शरद पवारांविषयी मोदींनी जे वक्तव्य केलं होतं त्याचं कात्रण लावणं आणि गेल्या काही दिवसांमध्ये पवारांनी भाजपाविषयी, संघाविषयी, फडणवीसांविषयी जे कौतुक केलं याची चर्चा होणं हे अपेक्षित आहे। यापूर्वी ज्यावेळेस बारामतीमध्ये मोदींविषयी जे वक्तव्य केले होते त्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर देताना टीका केली होती। पण गेल्या काही दिवसात शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे जे सूत जवळ येताना दिसत आहेत त्याची जास्त चर्चा आहे। शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची जवळीक वाढताना दिसते। बीडच्या मुद्द्यावरही शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठीशी आहेत। आजच माझी इथे येण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आणि राजकारणात काही मतभेद असतीलच, पण हे तिथं महाराष्ट्रात होऊन द्यायचं नाही। काही झालं ते ऐक्य करायचंच, लोकांच्यातलं ही विभ्रती करणं जाईल त्याची याची काळजी घ्यायची आणि ते काम कुणी एकटा दुसरा करू शकत नाही, मुख्यमंत्री एकटा करू शकत नाही। सण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले तुमच्यासारखे जाळतात या प्रश्नावर त्यावेळेला विचारायला वर जाते आणि आपला विचार आज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी काळजी घेतली। खरंच आहे, कारण आपल्या सर्वांना मिळूनच हा भाग शांत करावा लागेल। ज्या प्रकारे विशेषतः आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारे समाजात दुफळी पाहायला मिळते किंवा परभणीतही काही आंदोलनं चाललेली आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न आहे की ह्या सगळा जो भाग आहे हा शांत झाला पाहिजे आणि जी काही दुफळी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे। आणि अर्थातच हे सगळं होत असताना जे आरोपी आहेत त्यांना मात्र कडक शासन झालं पाहिजे, याकरता सरकार कटिबद्ध आहे। गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता भाजप आणि पवारांची राष्ट्रवादी जवळ येणार का याच्या चर्चा राज्यात आहे। शरद पवारांनी संघाची स्तुती केली आहे।
शरद पवारांचे खासदार भाजपसोबत जाणार अशा चर्चा आहेत. तसंच बीड प्रकरणी राज्यात शांतता प्रस्थापित करणं ही एकट्या मुख्यमंत्र्यांची नव्हे तर सर्वांची जबाबदारी आहे, असं वक्तव्य पवारांनी केलंय. आणखी महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांशी भाजपची जवळीक वाढतीये का या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया होती, नेव्हर से नेव्हर. तुम्ही जर 2019 नंतर माझं वक्तव्य बघितलं असेल तर ते थोडं गार्डेड असतं. याचं कारण 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाही आहे, पण काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही, किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचं मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. पवार आणि भाजपचं नातं कायमच तिखट गोड राहिलंय. 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी न मागता भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुका या फडणवीस विरुद्ध पवार अशाच रंगल्या. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी पुण्यातल्या सभेत भटकती आत्मा असा पवारांचा उल्लेख केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मात्र मोदींनी पवारांना थेट टार्गेट करणं टाळलं. यापूर्वी मोदींनी ज्यावेळेस पवारांचं कौतुक केलं होतं त्यावेळेसचा दिवस होता व्हॅलेंटाईन डे 2015चा. आता परत एकदा फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन दिवस जवळ येतोय. परत एकदा चर्चा सुरू आहे ती भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेकांच्या कौतुकाची, प्रेमाची. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, शिर्डी.